पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलन सुरू आहे आणि या विश्व साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे। आजपासून पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आजपासून 3 दिवसीय विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। 31 जानेवारी 1 आणि 2 फेब्रुवारी पर्यंत हे साहित्य संमेलन सुरू राहणार आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। आज पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलनाची जी आहे ती सुरुवात होते आणि याची शोभायात्रा आपण निघालेली पाहायला मिळते, कारण का बालगंधर्व रंगमंदिरापासून ही सगळ्या शोभायात्रेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आणि आपण पाहतोय की ग्रंथ असतील, या सगळ्या ग्रंथांची दिंडी जी आहे ती या माध्यमातून काढलेली पाहायला मिळते। खरं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं संमेलन होतंय। आपण जर पाहिलं तर पारंपरिक वेशभूषामध्ये हे सगळे आलेले पाहायला मिळत आहेत। ही सगळी ग्रंथदिंडी जी आहे ती बालगंधर्व रंगमंदिरापासून निघालेली होती आणि आता ती ग्रंथदिंडी असेल किंवा शोभायात्रा असेल ती आता फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जी आहे ती पोहोचलेली आहे। आणि पारंपरिक वेशभूषामध्ये हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते या संपूर्ण संमेलनामध्ये किंवा या सगळ्यामध्ये जे आहे ते सहभाग घेत आहेत आणि सहभाग घेऊन ते वेगवेगळे कविता असतील किंवा वेगवेगळे अभंग असतील याचं वाचन जे आहे ते करतायत। आणि फुगडीच्या तालावरती देखील या सगळेजण तरुणाई जी आहे ती थिरकताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुढचे 2-3 दिवस हे संपूर्ण संमेलन जे आहे ते फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सुरू राहणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे। जर आपण पाहिलं तर अगदी शेवटपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटपर्यंत देखील ही अशीच गर्दी तरुणाईची आपल्याला पाहायला मिळते। हजारो विद्यार्थी या संपूर्ण शोभायात्रेमध्ये जे आहे ते आज सकाळपासून सहभागी झाले असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। निमित्तानं आपल्याला करतो, मराठीचा अपमान होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही नक्की घेऊ, हा देखील शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। इथे आमदार भीमराव तापकीर आलेत। मी श्यामकांत देवरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं आणि आता मी विनंती करतो माननीय श्री अजितदादा पवार यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंतजी, ज्यांना आत्ता आपण पुरस्कार केला, ज्यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला, यथोचित सत्कार केला, ते पद्मश्री मधु मंगेश कर्णिकजी, ज्येष्ठ साहित्यिक। तर आपण विश्व मराठी संमेलनाचा पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे आपण पाहतो आहोत। दुपारी 3:30 वाजता नव्या जुन्यांचं कवी संमेलन असणार आहे। संध्याकाळी 5:45 वाजता आंतरराष्ट्रीय मंच उपक्रमाचं सादरीकरण होणार आहे। हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच इथे होणार आहेत। संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजता महाराष्ट्राची महासंस्कृती सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। हा कार्यक्रम के अत्रे सभागृह MP थिएटरमध्ये होणार आहे। दुपारी 1:15 वाजता आता माझी मराठी भाषा अभिजात झाली यावरती परिसंवाद आहे।